नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. हे दोन शब्द ऐकायला खूप साधे वाटतात, पण जर आपण हे आपल्या जीवनात उतरवलं तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप सुटू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला सगळं काही लगेच हवं असतं. यश लगेच हवं, पैसा लगेच हवा, कामात प्रगती लगेच हवी आणि प्रार्थनेचं फळही लगेच हवं. जीवनाचा नियम वेगळा आहे, निसर्गाचा नियम वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागतो आणि हाच संदेश स्वामी समर्थ आपल्याला देतात. श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात किती मोठा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आयुष्यात संकट येतात, जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच मार्ग नाही, जेव्हा सर्व दारं बंद झाल्यासारखी वाटतात, तेव्हा स्वामी आपल्याला सांगतात, घाबरू नकोस, मी आहे. हीच श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणं नाही. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास. परिस्थिती काहीही असो, मनात खात्री असणं की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते मला योग्य मार्ग दाखवतील. आज अनेक लोक स्वामींची भक्ती करतात, पण काही वेळा असं होतं की आपण मनापासून प्रार्थना करतो तरीही लगेच परिणाम दिसत नाही. मग मनात प्रश्न येतो, स्वामी माझं ऐकत नाही का? मित्रांनो, असं कधीच नसतं. स्वामी प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात, पण ते योग्य वेळीच फळ देतात. कारण त्यांना माहीत असतं की कोणती गोष्ट आपल्या हिताची आहे आणि कोणती नाही. इथेच सबुरीची गरज असते. सबुरी म्हणजे संयम. आजकाल संयम ठेवणं खूप कठीण झालं आहे. मोबाईलवर एक क्लिक केलं की सगळं लगेच मिळतं. त्यामुळे आपल्याला वाटायला लागतं की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली पाहिजे. पण आध्यात्मिक मार्गावर तसं नसतं. तिथे वेळ लागतो, परीक्षा द्यावी लागते, विश्वास टिकवावा लागतो. एक छोटंसं उदाहरण पाहूया. जर आपण एखादं बी जमिनीत पेरलं तर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. मग काही दिवसांनी छोटासा अंकुर फुटतो, नंतर त्याचं झाड होतं आणि मग त्याला फळं येतात. तसंच आपल्या प्रार्थनेचं आहे. आपण स्वामींच्या चरणी जे काही मागतो त्याचं फळ योग्य वेळीच मिळतं. कधी कधी उशीर होतो, पण उशीर म्हणजे नकार नाही. स्वामी आपल्यासाठी योग्य वेळ ठरवत असतात. एक सुंदर कथा सांगते. एक भक्त रोज स्वामींच्या मठात जायचा, अत्यंत श्रद्धेने सेवा करायचा, पण त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. घरची परिस्थिती वाईट होती, कामात नुकसान होत होतं, मनात सतत चिंता होती. तो रोज स्वामींसमोर बसून म्हणायचा, स्वामी माझ्यावर कृपा करा. अनेक महिने गेले, परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. तो निराश झाला. एक दिवस त्याने मनात विचार केला, इतकी भक्ती करूनही काही फायदा नाही. त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामी हसून म्हणाले, तुझी परीक्षा चालू आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेव. योग्य वेळी सर्व काही ठीक होईल. तो भक्त दुसऱ्या दिवशी नव्या विश्वासाने उठला. त्याने भक्ती सुरू केली. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याला चांगलं काम मिळालं, घरची परिस्थिती सुधारली, मन शांती मिळाली. ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी कधीच भक्तांना सोडत नाही. ते फक्त आपल्या विश्वास तपासत असतात. मित्रांनो, आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते कायमचं नाही. आज अंधार असेल, पण उद्या प्रकाश नक्की आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. दररोज सकाळी उठल्यावर मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा नाम जप मनाला ऊर्जा देतो, भीती दूर करतो, नकारात्मक विचार कमी करतो. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा डोळे बंद करा आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्हाला स्वतःमध्ये शांतता जाणवेल. स्वामींची भक्ती म्हणजे चमत्कार मागणं नाही. स्वामींची खरी भक्ती म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहणं. फक्त प्रार्थना करून चालत नाही, प्रयत्नही करावे लागतात. स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. म्हणून जीवनात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे, यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, श्रद्धा तुम्हाला शक्ती देते, सबुरी तुम्हाला योग्य वेळेपर्यंत टिकून राहायला शिकवते. आणि जेव्हा हे दोन्ही गुण आपल्या जीवनात येतात तेव्हा स्वामींची कृपा आपोआप प्राप्त होते. शेवटी एवढंच सांगते, जर आज तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग चालू असतील तर निराश होऊ नका. स्वामींना मनापासून हाक मारा, ते नक्की तुमच्या मदतीला येतील. कारण स्वामी समर्थांचं वचन आहे,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारांसमवेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.